वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालय लोकांसाठी कधी खुले होणार? स्वप्नील अण्णा जाधव। उदगीर तालुक्यातील मोठे गाव असलेले वाढवणा गेल्या 15-20 वर्षांपासूनच्या मागणीनंतर शासनाने आता वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे। मात्र हे रुग्णालय प्रत्यक्षात लोकांसाठी कधी खुले होणार हा प्रश्न आता परिसरातील जनतेला पडलेला आहे। वाढवणा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गतच्या जवळपास 20 ते 25 गावांना या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होणार आहे। या रुग्णालयासाठी अद्याप पूर्ण स्टाफ देखील भरती केलेला नाही। तसेच इमारत अद्ययावत होऊनही तिचा लोकार्पण सोहळा झालेला नाही। जनतेसाठी जनतेच्या खिशातून टॅक्सच्या रूपाने काढलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेली ही भव्य दिव्य इमारत सध्या फक्त शोभेची वस्तू बनली आहे। रुग्णालय ही अत्यावश्यक असून शासनाने तातडीने या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि हे रुग्णालय परिसरातील जनतेसाठी खुले करावे अशी आग्रही मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे। प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले की फक्त गुत्तेदार पोचण्यासाठी मोठमोठ्या इमारती उभ्या करून भागणार नाही, तर ज्या इमारती त्या कामासाठी आहेत ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत खर्च पडलेला पैसा हा वाया जाणार आहे। कित्येक विकास कामे झाली आहेत की नाही, दिवसातच त्याचे 12 वाजत आहेत। प्रत्येक शासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच पावसात त्या गळू लागतात। त्यामुळे अशा इमारती म्हणजे विकास म्हणता येणार नाही। तसेच जनतेच्या सोयीचा हेतू ठेवून उभारलेल्या इमारती ह्या जनतेसाठी खुल्या करणे गरजेचे आहे। वाढवणा येथे उभारलेले ग्रामीण रुग्णालय हे लोकांना खूप आशादायी वाटत होते। मात्र आता शासन या रुग्णालयामध्ये कर्मचारीच भरत नसेल तर त्या इमारतीचा काय फायदा? परिसरातील छोट्या मोठ्या आजारानंतर देखील लोकांना उदगीर किंवा लातूरला जावे लागत आहे, ही शोकांतिका आहे। धरण उशाला कोरड घशाला म्हणतात तशा पद्धतीने टोलेजंग असा ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा उभारलेला असताना तो कुलूप बंद असल्यामुळे जनतेला त्याचा कवडी मात्र फायदा होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। केवळ दलाल आणि गुत्तेदार यांचे भले करण्यासाठी अशा इमारती उभ्या गेल्या आहेत का? या रुग्णालयासाठी आवश्यक असणारा स्थापत्य का भरला गेला नाही? याच्या अगोदर नियोजन करायला नको होते का, असा प्रश्नही स्वप्नील अण्णा जाधव यांनी उपस्थित केला। एकंदरीत वाढवणा परिसरातील जनतेचा हिताचा विचार करून तातडीने हे रुग्णालय सुरू केले जावे, तसेच या रुग्णालयामध्ये स्टाफ भरती केला जावा अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली असल्याचे सांगितले आहे। वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील अनेक गावातील रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे। आरोग्य ही अत्यावश्यक आणि मूलभूत गरज असल्याने ती भागवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे। असे असताना देखील या रुग्णालयाबद्दल उदासीनता का? एकतर या रुग्णालयाला तब्बल 15 ते 20 वर्षाच्या सततच्या पुरवठ्यानंतर मान्यता मिळाली, आता त्या रुग्णालयाची इमारतही उभा ठाकली आहे। असे असताना केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे ही भव्य दिव्य इमारत ओस पडली आहे। हे चित्र बदलले पाहिजे। तात्काळ ग्रामीण रुग्णालय चालू करून रुग्णसेवा द्यायला हवी, रुग्णसेवा करायला सुरुवात करावी, अन्यथा नाईलाजाने या परिसरातील जनतेला उठाव करावा लागेल असा इशाराही स्वप्नील अण्णा जाधव यांनी सरकारनं तर ही बांधलेलं आहे की इथं कोणी बांधले दुसऱ्याने, सरकारीच आहे काय? मग सरकारनंच त्याची काहीतरी योजना करावं लागेल नाही, उगं बांधून ठेवून बघायला ठेवली झालं। बरेच दिवस झालं चालू आहे, बांधकाम झालेलं आहे। तुम्ही लोक काही बोलत नसेल म्हणून काय आता आम्ही काय बोलणार? आता तिथं करणाऱ्यात काय ह्याची काय गुत्तेदाराचे काही देणं असेल काय घेणं असेल असं म्हणले। मी बरेच जणाला घेतले विचार, त्यांचं काही देणं असेल हे देत नसतील, सुरू करू देत नसतील असं काही म्हणतात। मग हे काय तर असेल माय म्हणून मी थोडं धीर घेतले असं कुठवर बी। मी शिवकुमार पहाळे, माजी सरपंच वाढवणा। ह्या गावची लोकसंख्या जवळपास 8 ते 10 हजार लोकसंख्या आहे आणि आजूबाजू खेडे म्हणून 25,000 लोकांचा इथं सहवास आहे। याचा वाढवणा येथे बुधवारचा बाजार पण आहे आणि बरेच वर्षापासून रेंगाळत पडला प्रश्न आहे। 2006-07 पासूनचा होता, बांधकाम झालं कंप्लीट, पण आजपर्यंत इथं कर्मचारी भरलेले नाहीत। विचारला असताना टाळाटाळीची उत्तरं देतात, पण हे आमच्या गावाच्या हिशोबाने आणि परिसराच्या हिशोबानं ताबडतोब कर्मचारी भरून चालू करण्यात यावं, अन्यथा मी गावकऱ्याच्या वास्ते उपोषण किंवा आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आम्ही आणि आम्ही करणार। लवकरात लवकर शासनाने किंवा इथले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब हे प्रश्न मार्गी लावावा आणि आमचा गावचा प्रश्न सोडवावा, एवढीच माझी विनंती। बरेच कित्येक दिवसापासून हा दवाखाना बांधकाम पूर्ण झालेला आहे, पण अद्याप चालू करण्याची कुणाची ह्याच्याकडे हे नाही आहे। हे चालू व्हावं, हा जनतेचा पूर्ण जवळपास 7-8-10 खेड्याचा इथं ह्या दवाखान्याला हे आहे। तिथं काय डॉक्टर तिथं सलाईन लावू शकत नाहीत, ना जागा उपलब्ध नाही आहे, काही नाही। म्हणून हे लवकर व्हावं हा जनतेचा बी हे आहे, आमचा बी हे आहे निश्चय मनाचा। तुम्ही हे ग्रामसभा ग्रामसभा तर गेले 10-5 वर्षात कधी झालेली नाही।
झालीच नाही. नाही. मग ग्रामसेवक कागदपत्री. येते का नाही? ग्रामसेवक येतात समजा येतात, पण काय करणार, ग्रामसभा कोणी घ्यायला तयार हे नाही ना. इथून तिथून समजा आता हे संगनमतच आहे, कुणाचं काय सांगायचं आहे. मग गावाला कुणी वाली आता काय, वाली असेच समजे जसं न जसाच्या सोयीचं राजकारण बघलेलं आहे. गावाचं काय देणं घेणं नाही कोणाला बी. मंत्री महोदय मधूनच आता असंच आहे. तर त्यांचं तर काय इलेक्शन झालेलं आहे, पैसा भरपूर गेलेला आहे. आता त्यानं काय इकडं कशाला हे करणार आहेत. आता तुमची काय अपेक्षा आहे? काय नाही, संबंधित ज्या आधी हे आहेत शासकीय जे काही कार्यालय आहे तिथं व्यवस्थित पूर्ण हे करून इथलं कार्य हे करून चालू करावं असंच आमची मागणी आहे. दुसरं काय. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर काय करणार? मागणी पूर्ण झाली तर काय करणार, एका दिवशी रस्त्यावर उपोषणाला बसणार. पर्यायच नाही त्याला. बोला आणखी काय सांगायचे सांगा. बसण्याला बसा. नमस्कार, मी स्वप्नील अनिल जाधव, उदगीर जळकोट, सामाजिक कार्यकर्ता. उदगीर तालुक्या इतक्या भलं मोठं आज हॉस्पिटल वाढवणा गावामध्ये भव्यदिव्य असं त्यांचं काम चालू होतं आणि ते काम पूर्णही झालं. पण एक गावाचा सपुत्र म्हणून आणि गावाची वेदना कुठंतरी कुणीतरी सांगावी, त्या अनुषंगाने मी आज या माध्यमातून तुमच्यासमोर आलो आहे. उदगीर तालुक्यामध्ये प्रचंड असं मोठं हॉस्पिटल असतानासुद्धा वाढवण्यामध्ये एक मोठं हॉस्पिटल इथं उभारण्यात आलं आणि त्या गुत्तेदारांना देण्यात आलं की ज्याने सर्वात मोठं उदगीर तालुक्या एवढं हॉस्पिटल आपल्या वाढवण्या तालुक्या इथं वाढवण्यात गावं इथं बनवण्यात आलं. पण या अख्ख्या पंचकृतीमध्ये लोकांची सेवा व्हावी म्हणून आणि लोकांना काही झालं तर उदगीरला पळावं लागतं. कुणाचा साधातला साधा ॲक्सिडेंट झाला, घरी कुणाच्या कुठल्याही अडचणी असल्या तर आपल्याला इथनं उदगीर शहराकडे जावं लागतं. पण सरकारने गव्हर्नमेंटने चांगल्या पद्धतीने इथं हॉस्पिटल उभारण्यात आलं. ते हॉस्पिटल पूर्ण कामही पूर्ण झालं, पण अजूनपर्यंत त्याचं उद्घाटन होण्यात येत नाही आहे. लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न होत नाही. कुठंतरी मी गावचा रहिवासी, हे माझं गाव असल्यामुळं मला कुठंतरी त्याच्या वेदना होतात आणि त्याचा त्रास होतो. म्हणून आज मला असं वाटतं की ह्या लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. प्रशासनाला विचारण्यात आल्यानंतर प्रशासनाने टवळाटवळीचे उत्तरं देण्याचा इथं आम्हाला एक प्रसंग आम्हाला घडला. आम्ही विचारला असता की बाबासाहेब हॉस्पिटलचं काय झालं, त्याचं उद्घाटन का नाही होते, ते चालू का नाही होते, तर आम्हाला त्याचं उत्तर असं देण्यात आलं तो प्रस्ताव शासनाकडे मांडलेला आहे, अजून तो प्रस्ताव आला नाही. मग तो प्रस्ताव अजून आला नाही तर हे काम फायनल कसं काय झालं आणि ह्या कामासाठी किंवा या हॉस्पिटलसाठी अजून कुणी कसं काय त्यांना परवानगी दिल्यात. आणि हे सगळं गेट बंद असताना सुद्धा आम्ही आता तुम्ही बघताय गेट बी बंद आहे आणि ह्या गेटमध्ये आतमध्ये जायचं म्हणलं तरी पण इथं वॉचमॅनची सुविधा नाही, इथं कुठला प्रशासनाचा कुठला कर्मचारी नाही. पण या सगळ्याला एक असं वेगळं वळण इथं निर्माण होतं आहे. भरपूर असंख्य लोक आज मरण पावतात आहे. कोण दुःखाची वेदना त्यांना होती आहे, पण त्यांना इथून कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर आपल्याला उदगीर शहराकडे जावं लागतं. एवढं इथं भलं मोठं हॉस्पिटल असतानासुद्धा आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू व्हावं. कुणीही कारणे देऊ नये, कसल्याही टांगड्याटोळ्या उत्तरं देऊ नये, एवढीच आमची विनंती आहे. आणि ह्या गावचं सपुत्र म्हणून माझी काहीतरी ठाम भूमिका म्हणून हे लवकरात लवकर माझ्या गावकऱ्यांना, आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना हे सेवत यावं, हीच आमची इच्छा आहे.